मात्र या दोन्ही फलंदाजांनी किल्ला लढवण्याचं काम केलेलं आपण पाहतोय। पुन्हा एकदा मनोजचा चेंडू समोरच्या दिशेला एक आकर्षक प्रहार केलाय, चेंडू वन बाउन्स होतोय सीमा पार, खणखणीत चौकार। सीमारेषा भेदून गेला आरपार। एसएस मोबाईल शॉपीचे मालक म्हणजे अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकाराच्या सहाय्याने वाढेल 20 धावा धावफल करू लागलेले आपण पाहतोय। एक चांगली सुरुवात इथे मात्र कर्णधार परतल्यानंतर एक जबाबदारीपूर्ण आक्रमक फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून होताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू सुरेख लाजवाब गोलंदाजी, फ्रंट फुटवर मात्र फलंदाजाला नक्कीच ओढलंय आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय। एक चांगली गोलंदाजी या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळाली। मनोज खरं तर अगदी अनुभवी गोलंदाज आहेत, आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत या ठिकाणी मात्र एक चांगली गोलंदाजी एका आक्रमक फलंदाजाविरुद्ध करताना ते पाहायला मिळत आहेत। या दरम्यान बॅकफुटला जात कव्हरच्या दिशेला सुरेख फटका सजवलाय, सागरच्या बॅटमधून येतोय एक सुरेख फटका, चेंडू सीमा पार चौकार। सीमारेषा भेदून गेला आरपार। एसएस मोबाईल शॉपीचे मालक म्हणजे अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी बॅकफुटला जात मात्र एक आक्रमक फटका सागरच्या बॅटमधून आपण पाहतोय। धावफलक जाऊन पोहोचेल 24 धावा धावफलकावर असतील। या दरम्यान पुन्हा एकदा स्टेप आउट करत लॉंग ऑनच्या डोक्यावरून फटका खेळलाय, वन बाउंड चेंडू होतोय सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार। सीमारेषा भेदून गेला आरपार। एसएस मोबाईल शॉपीचे मालक म्हणजे अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी जाऊन धावफलकर आहेत। या दरम्यान हा चेंडू कव्हरच्या दिशेला सुरेख फटका, यावेळी मात्र खाली क्षेत्र निवडलंय, डीप कव्हरच्या दिशेला चेंडू तिसऱ्यांदा या षटकात सीमा पार होताना आपण पाहतोय चौकार। सीमारेषा भेदून गेला आरपार। एसएस मोबाईल शॉपीचे मालक म्हणजे अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी फलंदाजीचा नजराना यावेळी मात्र आपल्याला मैदानावर नक्कीच पाहायला मिळतोय। धावफलक यावेळी जाऊन पोहोचणार आहे 32 धावा धावफलकावर। 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर तब्बल 32 धावा बनवल्या गेल्यात। एक जबरदस्त सुरुवात या ठिकाणी मात्र नक्कीच होताना आपण पाहतोय। 16च्या सरासरीने 32 बनवल्यात। तिसऱ्या षटकात शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली। पूर्वी चहा राहुरीचे मालक म्हणजे संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली। तिसऱ्या षटकात थांबवतोय मेजर राठोड, येडी मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। या अगोदरच्या षटकात मात्र एक बडी टिपला होता, 10 धावा खर्च केल्या होत्या। समोर मात्र आपण पाहतोय संतोष बर्डे सर यावेळी मात्र समोरच्या दिशेला स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील। एक उत्तुंग घनाघाती षटकार या अगोदर नक्कीच त्यांच्या बॅटमधून आलेला आपण पाहिलाय। 3 चेंडू खेळलेत, 6 धावा बनवल्यात। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागरनं मात्र 6 चेंडू खेळलेत, 18 धावा त्यांनी देखील बनवलेल्या पाहायला मिळतात। या दरम्यान शफल झाले होते, मिड विकेटच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूवर येतोय, फील्ड करतोय, चेंडू फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव आणि या एका धावेच्या सहाय्याने आता आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत। तिसरं षटक या ठिकाणी मात्र सुरू आहे। क्रीडा रसिक मात्र मोठ्या संख्येने नक्कीच आजच्या दिवशी देखील उपस्थित झालेले आपण पाहतोय। सर्वांचं आमच्या एकलव्य प्रतिष्ठानकडून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। या दरम्यान सुरेख चेंडू, ब्लॉक होल चेंडू आणि इथे मात्र नशिबाची साथ फलंदाजाला मिळते। चेंडू जातोय डीप थर्डमॅनच्या दिशेला, सीमा पार चौकार।
सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी डिप्लोमेच्या दिशेला आपण पाहिलं, अगदी चेंडू फील्ड होऊ शकला नाही आणि हा चेंडू मात्र नक्कीच सीमारेषा गाठताना जो पाहायला मिळतोय. धावफलक 37 धावा धावफलकावर आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 37 एका चांगल्या धावफलकाकडे वाटचाल इथे मात्र सुरू आहे. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला वेगवान फटका आहे. क्षेत्ररक्षक देखील तेवढ्याच वेगाने चेंडूवर आलाय. चेंडू अडवलाय, फिकी करतोय, तोपर्यंत घेतली जाते ती एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय आता धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 38 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 38 बनवले गेल्यात. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. 6 षटकांचा होणारा हा सामना आहे. आर्फा फायटर्स टीम या ठिकाणी मात्र प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आरिस ऑफस्टिकच्या दिशेला सफल झाले होते. पायावर चेंडू आदळतोय. यावेळी मात्र एक धाव नक्कीच जी पाहायला मिळते. बॅट कट आहे, पंचांनी कळवलंय. नक्कीच बॅटच्या साह्यानं मात्र ही धाव जी पूर्ण केली जाते. धावफलक एका धावेने आपण पाहतोय. 39 धावा यावेळी मात्र धावफलकावर लागलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. खरं तर एक चौकार या षटकात खेळला नक्कीच आपण पाहिलाय, परंतु त्यानंतर मात्र काही चांगले चेंडू मेजर यांच्याकडून पाहायला मिळाले. हा देखील यॉर्कर लेन चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय, सन्मानपूर्वक या ठिकाणी मात्र हा चेंडू खेळून काढलाय एका धावेसाठी आणि या एका धावेच्या साह्यानं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 40 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असताना 40 बनवले गेले. काल देखील आपण पाहिलं दुपारच्या सत्रात जे जे सामने झाले त्या सामन्यांमध्ये अगदी विशालकाय धावसंख्या धावफलकावर रचली गेली होती. तोच प्रत्यय आजच्या दिवशी देखील येतोय. सकाळचे 2 सामने मात्र गोलंदाजांनी गाजवले, परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा फलंदाजी या ठिकाणी मात्र प्रभावी नंतरच्या सामन्यात होताना पाहायला मिळते. या दरम्यान काय फटका सजवलाय संतोष बर्डे सरांच्या माध्यमातून मात्र रिव्हर्स हिटचा एक शानदार नजारा. चेंडू सीमा पार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी तीन षटकं संपली आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 24 शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा संपली. पूर्वी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा संपली. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. सूरज यावेळी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जे पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय सागर 9 चेंडू खेळले, 24 धावा बनवल्यात. स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. काही देखणे चौकार त्यांच्या देखील बॅटमधून आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संतोष बर्डे सर. काही घणाघाती फटके त्यांनी देखील खेळलेत आणि इथे मात्र पहिल्या षटकात एक विकेट गेल्यानंतर फारशी पडझड होऊ न देता या दोन्ही फलंदाजांनी मात्र डावाला आक्रमकपणे आकार देण्याचा नक्कीच यशस्वी प्रयत्न आतापर्यंत केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी साधली आहे. क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी एकदा पुढे जायला मिळेल
48 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ज्या पाहायला मिळत आहेत. सागर मात्र जबरदस्त फलंदाजी करताना नक्कीच आपण पाहतोय. खवळलेल्या समुद्राप्रमाणे या ठिकाणी मात्र सागर यांच्या बॅटमधून मात्र नक्कीच धावा बरसताना ज्या पाहायला मिळत आहेत. अगदी 48 बनवल्या गेल्यात. 10 चेंडू ते खेळलेत. 28 धावा बनवल्यात. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळी स्टेप आउट करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजानं मात्र हा हेतू ओळखलाय. लेंथ थोडीशी शॉर्ट केली आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मात्र सुरू आहे. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्परकटचा प्रयत्न होता. चेंडू नो मॅन्स लँडमध्ये जाऊन पडतोय. 2 धावा या चेंडूवर प्राप्त होत आहेत. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बॅकअप त्या ठिकाणी केलं जाते. 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं आता मात्र अर्धशतकी पल्ला धावफलकावर नक्कीच जो साजरा केला जातोय. अर्फा फायटर्स टीम या ठिकाणी मात्र 50 धावा धावफलकावर आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 4थं षटक या ठिकाणी मात्र सूरज यांच्या माध्यमातून जे टाकलं जाते. खरं तर कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक आणि संयम यांचा मेळ या दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीत आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी चांगल्या चेंडूंना सन्मान देत मात्र खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेत या ठिकाणी 50 धावा त्यांनी लगावल्यात. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेला खेळलाय. वेगवान फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक आणि इथे ताळमेळचा अभाव पाहायला मिळतोय आणि चेंडू होतोय आर पार फरार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी लॉंगऑफला क्षेत्ररक्षक होता. लॉंगऑनला क्षेत्ररक्षक होता. परंतु फटका अतिशय वेगवान होता आणि ताळमेळ या दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये नक्कीच पाहायला मिळाला नाही. परिणामस्वरूप आपण पाहतोय चेंडू मात्र सीमापार होताना पाहायला मिळाला. 56 धावा धावफलकावर या चौकाराच्या सहाय्याने बनवलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र डॉट बॉल पुन्हा पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर. 54 धावा धावफलकावर. सूरजनं मात्र काही चांगले चेंडू या षटकात टाकलेत. 14 चेंडूत 34 धावा या ठिकाणी सागर यांनी बनवल्या. स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना ते पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संतोष बर्डे सरांनी 6 चेंडू खेळलेत. 12 धावा त्यांनी देखील बनवलेल्या आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडून थोडंसं वळण घेतलंय आणि चेंडू जोपर्यंत फील्ड होतोय तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर प्राप्त झालेल्या पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल 56 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ इथे संपलेला पाहायला मिळतोय. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. पूर्वी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. एका चांगल्या पार्टनरशिपकडे इथे मात्र नक्कीच हे दोन्ही फलंदाज वाटचाल करताना आपण पाहतोय. 56 धावा बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकात मात्र एक फलंदाज बाद झाला आणि तदनंतर आपण पाहतोय संतोष बर्डेसर आणि सागर यांच्यामध्ये मात्र एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी नक्कीच होताना जी पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. इथे मात्र नक्कीच नवनाथ गुंजाळ सर जुने खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये राहुरीचे जे काही फॉर्ममधले खेळाडू आहेत, राहुरीचं नाम कमावणारे खेळाडू जे आहेत, यांना घडवण्यात मात्र फार मोठा वाटा या नवनाथ गुंजाळ सरांचा देखील आहे. बघूया आपल्या संघासाठी या ठिकाणी मात्र मोलाचं मार्गदर्शन गोलंदाजाला करताना ते पाहायला मिळत आहेत. मनोज बेलदार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय संतोष बर्डे सर. स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर असेल. 56 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक 5 या ठिकाणी मात्र मनोज बेलदार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. एक चांगला स्टार्ट या 5व्या षटकाचा प्रारंभ त्यांनी केलाय. या दरम्यान हा चेंडू मिड विकेटच्या दिशेला आकाशाला गवसणी घालणारा पॉवरफुल फटका, चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा द्वाधार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. फटका यावेळी मात्र यानंतर संतोष बरोडे सरांनी जर अजून 2 षटकार मारले तर बाबासाहेब शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 62 धावा धावफलकावर बनवल्या गेल्यात. एक सुरेख फटका यावेळी मात्र मिड विकेटच्या दिशेला आपण पाहतोय. बॅटची एज घेतलीये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू फील्ड होतोय. एक धाव दरम्यानच्या काळात जी घेतली जाते. धावफलकी एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय 63 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय सागर, चांगली फलंदाजी सागर यांनी देखील केली आहे. 36 धावांवर ते खेळतायत. या दरम्यान सागरच्या बॅटमधून मात्र एक महाकाय विशालकाय फटका बाहेर पडतोय समोरच्या दिशेला, घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा द्वाधार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. फलंदाजी इथे सागर यांच्याकडून पाहायला मिळते. 42 धावा वैयक्तिक त्यांनी बनवल्यात. 16 चेंडू ते खेळलेत. 5वं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय 69 धावा धावफलकावर आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, जमिनीलगत फटका, प्रचंड वेगवान फटका आणि पाहता पाहता स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू होतोय सीमा पार, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असतील. 46 धावा आणि या दरम्यान हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून जातोय सरळ सीमा पार, षटकार. फटका असा द्वाधार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. नवीन बॉल दे. याचबरोबर अगदी जबरदस्त फलंदाजी करत या ठिकाणी मात्र सागर यांची अर्धशतकी खेळी या ठिकाणी साजरी होते. 18 चेंडू ते खेळलेच आणि 18 चेंडूंमध्ये 52 धावा त्यांनी बनवल्या. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी मात्र होते. ही फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. जबरदस्त फलंदाजी केली. 79 धावा यावेळी मात्र धाव फलकावर आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यात बनवल्यात 79, अजून एका षटकाचा खेळ बाकी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. पूर्वी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. 79. एक बेहतरीन फलंदाजी यावेळी मात्र नक्कीच आपण पाहिली. 79 धावा धावफलकर आहेत. 5 षटकं या ठिकाणी संपली आहेत. शेवटचं महत्वपूर्ण षटक या ठिकाणी मात्र टाकलं जाईल. या ठिकाणी मात्र सुस्थितीत या दोन्ही फलंदाजांनी नक्कीच आरफा फायटर्स टीमला पोहोचवलेला आपण पाहतोय.
आतापर्यंत या स्पर्धेत मात्र 153 चौकार नक्कीच खेळले गेलेत. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तब्बल 153 चौकार आतापर्यंत फलंदाजांकडून खेळले गेलेत. बघूया या ठिकाणी मात्र मनोज बेलदार काहीसं महागडे गोलंदाजी त्यांची नक्कीच आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये तब्बल 41 धावा त्यांनी खर्च केल्यात. एकही विकेट मात्र नक्कीच प्राप्त झाली नाही मनोज यांना. तर शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय इस्माईल यावेळी मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केले गेले. एका महत्त्वपूर्ण क्षणी मात्र इस्माईल यांच्या हाती चेंडू सोपवलेला आपण पाहतोय. संतोष बर्डे सरांनी लागोपाठ 3 षटकार किंवा 3 फोर मारले तर राऊरी तालुका भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जमातीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस. तर आपण पाहतोय शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकाला इथे प्रारंभ होताना पाहायला मिळते. इस्माईल यांच्यावर विश्वास दर्शवलाय. अगदी धावफलकावर मात्र एक चांगली मोठी धावसंख्या रचली गेली. 79 धावा धावफलकावर रचल्या गेल्यात. नक्कीच फार मोठी जबाबदारी इस्माईल यांच्यावर देखील असणार आहे. समोर मात्र नक्कीच आपण पाहतोय संतोष बर्डे सर काही देखणे षटकार उत्तुंग षटकार त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेत. आणि या शेवटच्या षटकात बघूया कशा पद्धतीनं कामगिरी केली जाईल. गोलंदाज सज्ज असतील. इस्माईल शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. या दरम्यान हा चेंडू यष्टनमागे कलेक्ट होऊ शकला नाही. 1 धाव दरम्यानच्या काळात आलेली आपण पाहतोय. 22 पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल आणि या एका धावेच्या साह्यानं आता मात्र धावफलक जाऊन पोचेल. 80 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. शेवटचं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असताना अर्धशतकवीर यावेळी मात्र सागर स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. खरं तर कौतुक असेल सागर सरांचं. ज्या पद्धतीचे फटके त्यांनी खेळलेत त्यांचं शॉट सिलेक्शन अतिशय जबरदस्त होतं. ज्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही अशा ठिकाणी मात्र काही नेत्रदीपक आणि देखणे चौकार नक्कीच क्रीडा रसिकांनी अनुभवले. शेवटचं षटक इस्माईल गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर सागर पाहायला मिळत आहेत. दरम्यान हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पंचांनी यावेळी मात्र कळवलंय. हा चेंडू स्वैर आहे. अवांतर पाहायला मिळतो. यावेळी मात्र नक्कीच निर्वळा दिला गेलाय. डिसिजन सोपवलं गेलाय. या दरम्यान दीपक, साहिल आणि आकाश या तीनही टेक्निशियनचं 7Sच्या टीममध्ये आगमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर आपण पाहतोय डिसिजन अजून पेंडिंग आहे. चेंडू नक्कीच पंचांनी मात्र अवांतर घोषित केला होता. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मात्र आणि हा चेंडू वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्वळा या ठिकाणी येतोय. अवांतर चेंडू असेल. वाईड बॉल. पंचांनी देखील या ठिकाणी मात्र डिसिजन नक्कीच पुन्हा एकदा दर्शवलाय. पुन्हा एकदा इस्माईल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. शेवटच्या षटकात या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. समोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय परंतु चेंडूने मात्र गाठली आहे सीमारेषा. सीमा पार षटकार. फटका असा द्वाधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा 83 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. सागर यांची फलंदाजी, त्यांची आक्रमकता मात्र थांबायला तयार नाहीये. जबरदस्त फलंदाजी त्यांची होताना पाहायला मिळते. या दरम्यान हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या जवळून गेलाय. अगदी
हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. शेवटच्या षटकात मात्र नक्कीच डॉट चेंडू टाकणं इस्माईलचं देखील कौतुक असेल, कारण समोर एक सेट बॅट्समन आहे. अर्धशतकी पल्ला ज्या फलंदाजानं गाठलाय त्याला मात्र खामोश या चेंडूवर नक्कीच ठेवण्यात त्यांना यश मिळाले. या दरम्यान कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा सागरच्या बॅटमधून एक तुफानी फटका बाहेर पडतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला लाजवाब प्रहार चेंडू सीमा पार. आमदार चषकाचा दमदार षटकार. फटका असा द्वाधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटका. इथे मात्र चौकार षटकारांची आतषबाजी सागर यांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे. 93 धावा धावफलक आहेत. वैयक्तिक 64 धावांवर 21 चेंडू आणि 64 धावा सागर यांनी बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. अगदी लॉंग ऑनच्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडू अडवतोय. एक धाव दरम्यानच्या काळात घेतलेली आपली